तोल गेला तिचा. गॅलरी नसल्या कारणामुळे ती खालती पडून जिवंत होती. आपल्या भक्तांवर असाच वरदहस्त ठेवणाऱ्या देवीचं दर्शन घ्यायला मी उतरलो चिंचपोकळी स्टेशनला आणि मग काळा चौकीला जाऊन दर्शन घेतलं अभ्युदय नगरच्या कुलस्वामिनीचं. इथल्या मंडपात प्रवेश केल्यावर अगदी समोरच या देवीचं भव्य आणि तेजस्वी रूप पाहायला मिळतं. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन खेडेकर, राज ठाकरे, मच्छिंद्र कांबळी, सोनाली कुलकर्णी शिवाय क्रांती रेडकर अशा बऱ्याच दिग्गजांनी इथे भेट दिली आहे. 1984 साली काही तरुणांनी अगदी छोट्याशा मंडपापासून सुरू केलेलं हे तरुण मित्र नवरात्रोत्सव मंडळना आज फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि ते फक्त या देवीच्या कृपेमुळे. कारण इथे असे काही प्रसंग घडलेत की ज्यातून भक्तांनी या देवीची प्रत्यक्ष कृपा अनुभवली आहे. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे प्राजक्ता नावाची अवघी 4 वर्षाची मुलगी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली तरी देवीच्या कृपेने तिला काहीही झालं नाही. तो दिवस दसऱ्याचा होता. त्यामुळे देवी आईने स्वतःच तिचं रक्षण केलं असा विश्वास इथल्या भाविकांना आहे. आणखी एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे जवळपास 20 वर्षापूर्वी ना अष्टमीच्या आदल्या दिवशी देवीचे दागिने चोरीस गेले होते. पण काही तासातच रहिवाशांनी जवळपास 3 लाख रुपये जमा करून देवीचे नवीन दागिने बनवले. ही गोष्ट होती श्रद्धेची आणि देवीवरच्या भक्तीची. आणि हो, तुम्हाला माहित नसेल पण केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांनी यांचं बालपणही याच बिल्डिंग मध्ये जगलंय. तर तुम्ही सुद्धा भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या अभ्युदय नगरच्या कुलस्वामिनीला नक्की भेट द्या आणि तुमच्या मुंबईतल्या मित्राला ही व्हिडिओ नक्की पाठवा.